प्रभूच्या नावाला धन्यवाद असू दे. आज परत एकदा प्रभूंनी त्याच्या वचनाची सेवा करण्यासाठी देवपानी वेळ दिला, याबद्दल मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते. आपण प्रार्थना करूया. सर्वशक्तिमान आकाश व पृथ्वीचे उत्पन्न करता जीवन देवपा, तुझी उपकार स्तुती करते, तुझ्या नावाला धन्यवाद देते. प्रभू, आजची वेळ तू आम्हाला दिलेली आहेस, तुझ्या वचनाची सेवा करण्याची, तुझ्या वचनातून बोलण्याची संधी दिलीस, याबद्दल मी तुझे उपकार मानते. प्रभू, ही संपूर्ण वेळ तू आपल्या हाती घे. प्रत्येकाच्या ऐकणाऱ्याचे कान, अंतकरण देवप्पा तू तुझ्या ताब्यात घे. प्रत्येकाला ह्या वचनामधून देवप्पा तू आशीर्वादित कर. माझ्या मनचे विचार, माझे तोंडचे शब्द देवप्पा तू मान्य कर. परत एकदा संपूर्ण वेळ देवप्पा मी तुझ्या हाती सोपून देते. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाची प्रार्थना करते विनायक बाप्पा, आमेन. बायबलमधील स्त्रिया म्हणजे बऱ्याच स्त्रिया आहेत, माता आहेत, मुली आहेत, राणी आहेत किंवा पीडित महिला आहेत. आणि त्या अशा ऐतिहासिक घटनांचा मार्ग बदलणाऱ्या त्या काय स्त्रिया आहेत. बऱ्याच पवित्र शास्त्रामध्ये अशा लिहिलेल्या आहेत. त्यामध्ये मेरी, राहेल, रिबेका आहे, रूथ आहे. आणि यांच्यासारख्या अनेक शक्तिशाली स्त्रिया काय आहेत, ज्यांनी एक मजबूत अशी विश्वासू व्यक्ती म्हणजे काय आहे हे दाखवून दिलेले आहे. त्यांच्या कथा कशा आहेत या शास्त्रामध्ये धाडसी आहेत, निस्वार्थीपणाने भरलेल्या आहेत. आणि आज ख्रिस्ती धर्माचं पालन करणाऱ्या महिला आणि मुलींना ह्या काय आहेत, प्रेरणा देणाऱ्या आहेत. स्त्रिया आणि मुलींबद्दल संपूर्ण पवित्र शास्त्रामध्ये वचन अस्तित्वात आहेत. आणि त्यांच्या या स्त्रियांच्या अफाट अशी शक्ती, शहाणपण आणि सौंदर्याची काय करून देतं, आपल्याला आठवण करून देतं. त्या काय आहेत याच्याबद्दल आपल्याला पवित्र शास्त्र सांगतं. आणि येशू ख्रिस्ताचा जन्म तसंच उत्पत्तीची कथा देखील काय आहे, प्रत्येकाच्या केंद्रस्थानी असलेल्या स्त्री शिवाय काय शक्य किंवा पूर्ण होणार नाही. उत्पत्तीची जी सुरुवात झाली ती पण एका आदाम आणि हवेनी सुरुवात झाली. आणि येशू ख्रिस्ताचा जन्म देखील झाला स्त्रीद्वारे झालेला आहे. देवाला माहीत आहे की प्रत्येक स्त्री आणि मुलगी तिच्या जन्मापासून तिच्यात किती सामर्थ्य बाळगते. आणि हे या पवित्र शास्त्र काय करतं, आपल्याला हे आठवण करून देतं त्यांच्यामध्ये किती सामर्थ्य आहे. मुली आणि स्त्रियांसाठी हे पवित्र शास्त्र कठीण दिवसामध्ये काय आहे, प्रेरणा देऊ शकणार आहे. प्रत्येक स्त्रीला आणि प्रत्येक मुलीला किंवा प्रत्येक महिलाला हे पवित्र शास्त्र एक महान असं एक वचन जे देवाने दिलेलं आहे, ते त्यांना काय प्रेरणा देणार आहे. आपण पवित्र शास्त्र आपण कितीतरी जणांना आपण बक्षिसं देतो, आपण एकमेकांना देतो का, तर त्यांनी त्याच्यामधून वचनं वाचावी. ते वचनं आध्यात्मिक वचनं, आध्यात्मिक वाढ होण्यासाठी. पवित्र शास्त्र हे प्रत्येक स्त्रीला ती किती मजबूत आहे किंवा किती सक्षम आहे हे दररोज आठवण करून देतं. असेच एक स्त्रीबद्दल किंवा एका कुटुंबाबद्दल आपण आज पाहणार आहोत. आणि ती कुटुंब आहे जुन्या करारामध्ये लिहिलेलं आहे. आणि त्यांची कथा पुष्कळांना माहिती आहे, सर्वांना माहितीतले हे कुटुंब आहे. आणि ही कथा आहे पहिले शमूएल 25व्या अध्यायामध्ये, साधारण 2 ते 42 मध्ये ही सर्व कथा लिहिलेली आहे. ह्याच्यामध्ये अबिगैल आणि नाबाल ह्या 2 नवरा बायकोंबद्दल ह्यामध्ये लिहिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये ते कोण आहेत, काय आहेत, आपण त्याच्यामधून आपण काय शिकणार आहोत, काय धडे घेणार आहोत, आणि त्यांच्याबद्दल पवित्र शास्त्रामध्ये का त्यांच्याबद्दल लिहिलेलं आहे हे आपण आज बघणार आहोत. आणि ह्यामध्ये 2 कुटुंब आहेत, एक अबिगैल आणि नाबाल आणि एक अबिगैल आणि दावीद राजा, असे हे 2 कुटुंब या ठिकाणी आहेत. आता अबिगैल कोण होती ते आपण बघणार आहोत. अबिगैल ही नाबालाची पत्नी होती, जो एक श्रीमंत मनुष्य आहे, जो दुष्ट, लोभी आहे, उद्धट आहे, अहंकाराने भरलेला आहे, मद्यपी आहे, तो मद्यधुंद असं नेहमीचा असणार आहे, आणि निंदा करणार आहे किंवा त्याच्या वर्तुळाबाहेर त्याच्या लोकांशी त्याचं नेहमीच वैर असलेलं आहे. म्हणजे त्याच्या बाहेरच्या लोकांशी तो नेहमी असा
वैऱ्यासारखा तो सगळ्या लोकांशी वागायचा. अहंकाराने भरलेला असा त्याचा स्वभाव होता. नाबाल हा देव ज्या गोष्टीचा तिरस्कार करतो त्याचं हे प्रतीक आहे. नाबाल काय आहे आणि त्याचा अर्थ पण असा आहे की मूर्ख आहे. तो मद्यपी आहे. तो काय आहे, दारू पिणारा असा लिहिलेला आहे. आणि त्याचा व्यवहार काय आहे, नीच आहे, कठोर आहे, वाईट चालीचा होता. जो श्रीमंत होता, जो शौलाच्या सैनिकांच्या अधिकारावर तो एक सैनिकाचा तो अधिकारी होता. आणि असा तो मूर्ख मनुष्य नाबाल असा होता. त्याचं लग्न एका सुंदर, हुशार, बुद्धिमान किंवा बुद्धिमती अशा अबिगेलशी झालेला होता. त्यांना मूलबाळ नव्हतं. आणि असे हे अबिगैल आणि हे नाबाद एक हे कुटुंब या ठिकाणी आहे. आणि याच्यामध्ये दावीद राजा पण आलेला आहे. आणि हा दावीद राजा कोण आहे, कुणी जरी विचारलं तर कोणीही सांगू शकतं की दाविदाबद्दल तुमच्या मनात पहिल्यांदा प्रथम काय येऊ शकतं. तर आपण म्हणू शकतो की हा त्यांनी फलिस्तिनीला त्या दगडांनी मारलं, किंवा तो राजा होता, तो मेंढपाळ होता, तो शल्मोनाचा बाप होता, किंवा बतशेबा, दावीद, अशा बऱ्याच गोष्टी एकदम मनात येऊ शकतात नाही दावीद म्हटल्यावर. तर हा दावीद राजा होता, जो इस्रायलाचा होणारा राजा होता, ज्याला शमूएलाने राजा होण्यासाठी अभिषेक केलेला होता. आणि तो दावीद राजा होण्यापूर्वी त्याचे लोक नाबालाच्या नोकरांचे किंवा ते सेवक होते नाबालाचे, त्याच्या मालमत्तेचे रक्षण करत असत. आणि त्याला श्रीमंत नाबाल हा उद्धट, वादग्रस्त मनुष्याचे कळप सांभाळणारे मेंढपाळ भेटले. कुणाला? दाविदाला. परंतु जेव्हा दाविदाने त्यांना मदत मागितली तेव्हा मी थोडक्यात ही समरी किंवा थोडक्यात ह्या पहिल्या शमूएलामध्ये जे लिहिलेलं आहे ह्या दोघांबद्दल त्याचं मी थोडक्यात सांगत आहे. आणि त्यांना भेटले तेव्हा दावीद त्याला मदत मागितली तेव्हा तो स्वार्थी झाला. कोण? नाबाल आणि त्याचे सेवक. आणि त्यामुळे दावीद काय झालं, रागावला आणि त्याला नाबाल आणि त्याच्या घरातील प्रत्येक पुरुषाला मारण्याची त्याची इच्छा झाली. आणि सुदैवाने काय झाले, अबिगैलने ती तिच्या पतीसारखी नव्हती हे प्रकरण ऐकल्यावर तिने काय केली, पटकन कारवाई केली. आणि त्या कृतीमुळे तिच्या घरातील पुरुषांचा तिचा काय झाला, जीव वाचला. अबिगैलचं हे चित्र आपल्याला असे लोक दाखवते की जे त्वरित कारवाई करणारे आहेत. आवश्यक असेल तेव्हा स्वतःला नम्र करतात, जाणकार असतात, संपर्क साधतात आणि लोकांशी कधी कसं बोलावं हे समजावतात. असं हे अबिगैलचं काय हे एक चित्र आहे. आपण आता अबिगैलपासून आपण काय शिकणार आहोत, काय धडे घेणार आहोत ते आपण पाहणार आहोत. अबिगैलनी काय केलं, परिस्थितीला त्वरित प्रतिसाद दिलेला आहे. अबिगैलकडून शिकण्याचा काय पहिला धडा आपण म्हणू शकतो की तिने त्वरित कारवाई करणारी ही एक व्यक्ती असणं, हे म्हणजे त्वरित कारवाई तिने केलेली आहे. आपल्या दुसऱ्या शब्दात आपण सांगू शकतो की विलंब न करता तिने कारवाई केलेली आहे. दाविदाच्या सेवकांमध्ये आणि नाबालाच्या सेवकांमध्ये काय घडले हे अबिगैलला नोकराने सांगितल्याबरोबर नोकर म्हणाला, याचा विचार करा आणि तुम्ही काय करू शकता हे पहा. आपण पाहिलं आता 1 शमूएल 25व्या अध्यायामध्ये हे लिहिलेलं आहे. आणि अबिगैलने काय केलं, त्वरित काम केलंय. आणि तिने काय केलं, 200 भाकरी घेतल्या, द्राक्षरसाचे 2-3 ते बुदले घेतले, जवळजवळ 4-5 मेंढ्यांचं ते मटण रांधलं, भाजलेले शेंगदाणे, धान्य, बेदाणे, अंजिराचे घड, असे सगळं घेऊन ती काय केलं, तिने गाढवावर लादला आणि तिने लोकांना सांगितलं, जा मी तुझ्या मागे येईन. आणि तिने काय केलं, हे सगळं जेव्हा केलं तेव्हा तिचा नवरा नाबाल याला काय तिनं सांगितलं नाही. आणि 1 शमूएलमध्ये लिहिलेलं आहे की अबिगैलने पटकन कृती केली आहे. तिने त्वरित कारवाई केली. आणि ती जर कारवाई केली नसती तर कसं काय झालं असतं, सगळ्यांना दाविदाने काय केलं असतं, मारलं असतं. पण अबिगैलकडून शिकून जीवनात आपण त्वरित कृती करण्याची सवय लावली पाहिजे. त्वरित काय केले पाहिजे, आपण कृती केली पाहिजे, विलंब लावला नाही पाहिजे. अर्थात कृती करण्यापूर्वी काही गोष्टीचा विचार करणं आवश्यक आहे.
परंतु अबिगेल सारख्या काही परिस्थितीमध्ये जेव्हा उत्तर स्पष्ट असतं तेव्हा आपण उशीर करू नये, दिरंगाई करू नये. जेव्हा ते समजेल तेव्हा आपण पटकन कारवाई केली पाहिजे. तर आपण काय असलं पाहिजे, त्वरित कृती करणारे असे व्यक्ती असले पाहिजे. अबिगेलने दाविदासमोर स्वतःला काय केलं, नम्र केलं. हा तिचा दुसरा धडा आहे. ती काय झालं, आवश्यकतेनुसार स्वतःला नम्र करणे. नाबालासोबत दाविदाची समस्या ही अबिगेलची चूक नव्हती, पण बायबल असं सांगते की जेव्हा तिने दाविदाला पाहिले तेव्हा तिने हा अपराध माझ्यात शिरी असू दे किंवा तो तिने अपराध आपल्यावर घेतला आणि तुझा सेवक क्षमा कर असे म्हणत काय केलं, तिनं नमन केले. कुणाला, दाविदाला. 1 शमूएलमध्ये लिहिलेलं आहे. मग ती तिची बाजू मांडल्यावर म्हणजे त्या पहिल्या शमूएल 25व्या अध्यायाच्या आणि 28व्या वचनामध्ये लिहिले आहे, म्हणते की कृपया तुमच्या दासीला क्षमा करा. अबिगेलने केलेल्या विधानावर असं दिसतं की दाविदासोबत शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात तिने स्वतःला काय केलेलं आहे, नम्र केलेलं आहे. अबिगेलच्या नम्रतेमुळे अखेरीस दाविदाने नाबाल आणि त्याच्या घरातील सर्व पुरुषांना मारण्याचा निर्णय बदलला. त्याचप्रमाणे जीवनातील समस्या येतात तेव्हा नेहमीच आपली चूक असू शकते असं नाही, परंतु समस्या सोडवण्यासाठी स्वतःला काय करायला पाहिजे, नम्र केलं पाहिजे. नम्र करावं लागतं. अशा जीवनात कोणत्याही क्षेत्र असो, आवश्यक असेल तेव्हा स्वतःला काय केलं पाहिजे, आपण नम्र केलं पाहिजे. म्हणजे ती जी मोठी किंमत असती ती काय होती, ती मोजावी लागत नाही. जेव्हा आवश्यक असेल तेव्हा आपण स्वतःला नम्र केलं पाहिजे. दाविदाबद्दल अबिगेलच्या ज्ञानाने काय झाला, फरक पडला. अबिगेलकडून शिकण्यासारखा तिसरा आपण धडा म्हणू शकतो की काय, ज्ञानी असणे किंवा आपल्याला ज्ञान असणं हे फार महत्त्वाचं आहे. अबिगेल काय होती, ज्ञानी होती. आपण सुरुवातीला शास्त्रात ह्या मध्ये 3ऱ्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की ती बुद्धिमती होती, बुद्धिमान होती, ज्ञानी होती आणि यात काही शंका नव्हती. तिचे हुशार किंवा बुद्धिमती म्हणून वर्णन केलेलं आपण आता वाचलेलं आहे. जेव्हा तिने दाविदाशी संपर्क साधला तेव्हा तिचे ज्ञान स्पष्ट झाले. अबिगेलला दावीद कोण आहे हे काय होतं, माहीत होतं. तिने ऐकलेलं होतं. आपण बरेचदा आपण शास्त्रामध्ये वाचलेलं आहे, कितीतरी जणांनी वार्ता ऐकलेली आहे. जर आपण सुरुवातीला पाहिलं तर मोशेच्या काळामध्ये किंवा यहोशूआच्या काळामध्ये पण किंवा राहाबाच्या काळापर्यंत त्यांना ह्या ज्या परमेश्वरांनी केलेलं त्यांच्यावर जे कार्य होतं ते सगळं ऐकलेलं होतं. नवीन करारात पण पाहिलं आपण कितीतरी जण आहेत की ऐकलेलं होतं. आणि हिनं पण अबिगेलनी काय केलं होतं, दाविदाबद्दल माहीत होतं. दावीद कोण होता, दाविदाने गोल्यात त्या पलस्तीनीला कसं मारलं, त्या दाविदाचा शमूएल यांनी कसा अभिषेक केला हे तिला सगळं माहीत होतं. ती ज्ञानी होती आणि ह्या ज्ञानामुळे तिला दाविदाचं मन वळवता आलं. तुझा देव परमेश्वर माझ्या स्वामीसाठी चिरस्थायी राजवंश निश्चित करील, कारण तू परमेश्वराच्या लढ्या लढतोस आणि तू जिवंत असेपर्यंत तुझ्या मध्ये कोणतीही चूक होणार नाही. आपण वाचतो 28व्या वचनामध्ये, पण जेव्हा प्रभूने माझ्या स्वामीसाठी वचन दिलेलं प्रत्येक चांगली गोष्ट पूर्ण केली आणि त्याला इस्रायलावर काय केलं, शासक म्हणून नियुक्त केलं, तेव्हा माझ्या स्वामीच्या विवेकबुद्धीवर अनावश्यक रक्तपाताचे किंवा स्वतःचा बदला घेण्याचे आश्चर्यकारक ओझे असणार नाही. 30 आणि 31 या अध्यायाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे ती ज्ञानी होती, तिला सगळ्या ह्या गोष्टी माहीत होत्या, तिला ते ज्ञान होतं, ती आणि चतुर होती, ती बुद्धिमान होती आणि तिने ह्या सर्व गोष्टी काय केल्या, दाविदाच्या समोर मांडलेल्या आहेत. आणि दावीद कोण होता तिच्या माहितीमुळे ती त्याच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या विशिष्ट गोष्टी ते काय झाली, बोलू शकली आणि त्यामुळे शेवटी दावीद काय झाला, शांत झाला आणि त्याचं काय झालं, मन बदलले, त्याचं मत बदलले. आणि अबिगेलप्रमाणे आपणही ज्ञानी बनलं पाहिजे, कारण ते आपल्या समस्या सोडवण्यासाठी काय मदत करतं. अबिगेलला दाविदाबद्दल काय माहीत आहे हे जर नाबालाला माहीत असतं तर त्याने दाविदाच्या नावाने आलेले जे संदेशवाहक होते त्या वेगवेगळ्या प्रतिसाद दिला असता आणि त्याच्याजवळ हे ज्ञान नव्हतं. ज्ञानाच्या अभावामुळे तो काय झाला, अडचणीत आला. कोण, नाबाल. तर आपण काय असलं पाहिजे, नेहमी ज्ञानी असले पाहिजे, जाणकार असले पाहिजे, आपल्याला माहिती असली पाहिजे.
अबिगेलकडून शिकण्यासारखा आपण पुढचा धडा आपण घेणार आहे की आपण एकमेकाच्या संपर्कात असलं पाहिजे, एकमेकाच्या जवळ गेलं पाहिजे. अबिगेलच्या स्वभावामुळे नोकरांना ती अधिक जवळची वाटली. या उलट नाबालचा स्वभाव होता. अबिगेलशी बोलणारा तोच नोकर म्हणाला की तो दुष्ट माणूस आहे की त्याच्याशी कोणीही बोलू शकत नाही. कोण? नाबाल. नाबालाचेच कोण होते? ते नोकर होते. ते अबिगेलला असे म्हणाले की तो दुष्ट मनुष्य आहे आणि त्याच्याशी बोलायला काय हे नोकर सुद्धा काय असं त्याचं धाडस देखील होत नाही. अबिगेलच्या संपर्कामुळे शेवटी काय झालं? जीव वाचला. आणि अबिगेल काय होती? ह्या लोकांच्या संपर्कात होती. ती त्यांच्याबरोबर फार चांगल्या रीतीने वागत होती ह्या नोकरांच्या किंवा सेवकांच्या बरोबर. आणि नोकरांनी तिच्याशी बोलणं आणि जर ती तिच्या पतीसारखी जर असती, नाबालासारखी असती, तर नोकरांनी तिच्याबरोबर देखील बोलणं टाळलं असतं. आणि अबिगेलप्रमाणे संपर्क साधण्यायोग्य असलेल्या इतरांना त्वरित अशी माहिती मिळू शकते जी तुमचा जीव वाचवू शकते. आपण देखील इतरांमध्ये काय केलं पाहिजे? संपर्क ठेवला पाहिजे. असं कुणी म्हटलं नाही की तुम्ही बाबा मनुष्यघाणी आहे, ह्या लोकांशी बोलू नये, हे भांडखोर आहेत, हे उद्धट आहेत, असं नसावं. तर आपण मनमिळावू असावं, एकमेकांची चौकशी करणारे असावे, एकमेकांबद्दल आदर, प्रीती, प्रेम दाखवणारे असावे आणि एकमेकांच्या काय केलं पाहिजे? दृष्टिकोन बदलणारे असलं पाहिजे, एकमेकांची विनंती ऐकणारे असायला पाहिजे. आपण अजून एक ऐकणार आहोत की बघणार आहोत की अबिगेलकडून अजून एक धडा शिकण्यासारखा आहे. ती म्हणजे योग्य वेळी लोकांशी बोलायचं पाहिजे. योग्य वेळ जी आहे ती आपण पाहिली पाहिजे. अबिगेलच्या कथेत एक असं शिकवतं की अबिगेल दाविदाला भेटून परत आली तेव्हा ती नाबालाकडे गेली. तेव्हा तो घरात राजासारखा मेजवानी करत होता. तो खूप मद्यधुंद होता. त्यामुळे तिनं त्याला उजेडापर्यंत म्हणजे उजेड होऊपर्यंत काहीच सांगितलं नाही. आणि सकाळ जेव्हा नाबाल शांत झाला तेव्हा त्याच्या पत्नीने त्याला सर्व गोष्टी सांगितल्या. म्हणजे तो इतका मद्यधुंद होता किंवा त्याची सगळी नशा उतरूपर्यंत ती थांबली, ती वाट पाहत राहिली. आणि नंतर जेव्हा नाबाल शांत झाला, जो पूर्ववत आला, मद्यधुंदीमधून तो बाहेर आला, तेव्हा अबिगेलने त्याच्याशी बोलली. अबिगेलने नाबालाच्या नशेत असताना त्याच्याशी बोलण्याची योग्य वेळ काय नव्हती हे पाहिलं. जीवनात असे आपल्या देखील जीवनात असे कितीतरी प्रसंग येतात नाही का, जे आपण समस्या सोडवण्यासाठी आपण चांगली वेळ शोधत असतो आणि आपल्याला माहीत असते ही वेळ चांगली नाही आणि ह्यावेळी आपण हे काम केलं नाही पाहिजे किंवा हे बोललं नाही पाहिजे. आणि असं लिहिलेलं आहे की प्रभू म्हणतो बदला घेणे माझ्याकडे आहे. अनुवाद 32-35 मध्ये लिहिलेला आहे. आणि 10 दिवसांनी काय झाले? देवाने नाबालाला तडाखा दिला आणि त्याचा मृत्यू होतो. त्याला हार्ट अटॅक येतो. तर 10 दिवसांनी देवाने त्याच्यावर तडाखा, कारण देवाबद्दल तो उद्धट बोलला, देवाबद्दल त्यांनी, तर देव काय करतो? तडाखा लगेच देतो. असं नाही की तो फक्त नाबाल मूर्ख होता, तो देवाच्या सेवकाशी वाईट वागला. कोण? दाविदाशी. आणि हे नेहमी धोकादायक आहे. देवाच्या सेवकाशी आपण नेहमी प्रीतीनं आदराने बोललं पाहिजे आणि हे नेहमीच धोकादायक असतं, कारण आपण देवाच्या सेवकाला किंवा सेविकाला आपण काय करतो? वाईट बोलतो आणि देव काय करतो? मग अशा रीतीने तडाखा देतो. आणि त्यावेळी देखील देवबापाने तडाखा दिला आणि आजही देतो नाही का. आपण पाहतो पुष्कळ ठिकाणी वैवाहिक जीवनात देखील आपल्या ज्या प्रकारे एखादी व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत असते तेव्हा ती रागावलेली असते, भुकेलेली असते किंवा ती दारूच्या नशेत काहीही करू शकते. अशा वेळी आपण बोलण्याचं त्यांच्याशी टाळतो नाही का, कोणत्याही मुद्द्यावर बोलण्याचं त्यांच्याशी टाळतो. आणि हे काय असतं? आणि त्यांच्याशी बोलण्याने काहीही आपल्यामध्ये त्याच्यामध्ये फरक पडत नाही किंवा आपल्याला त्याच्यामधून उत्तर मिळत नाही. यासाठी अशा गोष्टी नेहमी टाळल्या पाहिजेत. आणि अबिगेलने स्पष्ट केल्याप्रमाणे जीवनात योग्य वेळी लोकांशी बोलणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे काय होतं? पुष्कळ फरक पडतो आणि योग्य वेळीच आपण लोकांशी बोललं पाहिजे. अबिगेलचे फार चांगले गुण आपण या ठिकाणी पाहिले. त्याच्या उलट नाबाल हा मूर्ख मनुष्य दाखवलेला आहे आणि देवाला जे आवडत नाही त्याचं हे नाबाल हे एक प्रतीक आहे. आणि अबिगेल कशी होती? ती निर्णायक होती, ती धाडसी होती, ती शहाणी होती, ती मुत्सदी होती, ती शुद्ध होती. तिने कधीही विवाह बाहेर किंवा तिचा विवाह झालेला होता, तिचा नवरा जरी तसा होता
तरी तिने कधीही परपुरुषाशी संबंध ठेवले नव्हते. ती शुद्ध होती, ती अंतर्ज्ञानी होती, ती प्रामाणिक होती. तिच्या विवाहामध्ये ती प्रामाणिक दाखवली आहे, ती सहनशील दाखवलेली आहे. ती खरोखर एकदम आध्यात्मिक होती, ती ज्ञानी होती, तिला देवाचं ज्ञान होतं. ती शांत होती, शांत रीतीने ती काय करत होती, प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करत होती. ती परमेश्वराशी ईश्वरनिष्ठ होती. तिला दावीद काय होता आणि परमेश्वर काय होता हे तिला माहीत होतं. ती वास्तववादी होती आणि ती उदार देखील होती. उदार होती. आपण देखील उदार असलं पाहिजे नाही का. ज्यांना गरजवंत आहेत, भुकेले आहेत, जे वृद्ध आहेत, ज्यांना अन्न मिळत नाही, अशांपर्यंत का नाही आपण देखील अन्न पोहोचवलं पाहिजे किंवा आपले हात देखील आपले सतत त्यांच्यासाठी पुढं असले पाहिजे. आणि हे अबिगलचे फार चांगले गुण आपण आत्मसात केले पाहिजेत. आणि आपण इतरांची सेवा देखील केली पाहिजे. या ठिकाणी पण तिने सेवा केलेली दाखवलेली आहे. तुम्ही कोणाशी लग्न केलं असलं तरी देव तुमचा काय करतो, वापर करू शकतो. तो अबिगलचा नवरा हा जरी मद्यधुंद आणि अतिशय मूर्ख असा दाखवलेला जरी असला तरी ती काय तिचाच देवबापाने काय केलेला आहे, वापर केला आहे, तिचा उपयोग केलेला दाखवलेला आहे. आणि असं शिकवते की भयंकर वैवाहिक जीवनात असताना देखील देवावर लक्ष केंद्रित करणं आणि त्याच्या सेवेत फलदायी होणं आणि आध्यात्मिकरित्या कसं वाढणं हे शक्य आहे. त्यामुळं आपण जे आपल्यामध्ये चांगले गुण आहेत त्याच्यावर आपण काय केलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे. आणि आपल्या वैवाहिक जीवन जरी त्रासात असेल तरी आपण देवावर लक्ष केंद्रित करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. देवाची स्त्री कोणत्याही परिस्थितीत कार्य करू शकते आणि देवाची स्त्री प्रत्येक परिस्थितीमध्ये गतिमान कार्य करू शकते. मग ती घरात असो किंवा बाहेरच्या जगात असो, ती नेहमीच देवाची स्त्री असते. जशी अबिगैलचं सौंदर्य हा एक काय होता, एक बोनस होता किंवा एक प्लस पॉईंट होता. पण अबिगैलनं तिचं कुटुंब आणि तिचं स्वतःचा आणि राजाची अखंडता वाचवली. तिने पटकन कार्य केल्यामुळं संपूर्ण त्या नाबालाचं कुटुंब ला दाविदाने मारलं नाही तर त्यांना सोडून टाकलं. आणि अबिगैलचा आणि तिच्या कुटुंबाचा संपूर्ण काय झाला, नाशापासून ते वाचलेले आहेत. आणि ती काही सुंदर होती म्हणून नाही तर ती शहाणी, समजूतदार, नम्र आणि तिच्या गुणामुळे ती होती. आणि त्यामुळं काय झालं, हे सगळं वाचलं गेलं. केवळ बाह्य सौंदर्यावर विसंबून न राहता परपुरुषांशी यशस्वीपणे कसं वागायचं हे अबिगैलने हे तर स्त्रियांना दाखवून दिलेलं आहे. जरी ती नाबालाची पत्नी होती तरी तिने कधीही अव्यवहार केला नव्हता. आपण हे सगळं अबिगैल आणि नाबालबद्दल पाहिलं. दावीद कसा होता हे पाहिलं. आणि ती दाविदाची स्त्री देखील ह्या ठिकाणी झालेली आहे दावीद ह्या घटनेनंतर. आणि आपण पाहणार आहोत की ह्याचा संदर्भ येशू ख्रिस्ताशी किंवा नवीन करारामध्ये कसा येतो. आपण आता हे पहिल्या शमूएल 25 अध्याय वाचलेला आहे, संपूर्ण पाहिलेला आहे. पहिलं म्हणजे अबिगैल काय करली, प्रायश्चित करण्यासाठी वाटेत गाढवावरती काय झाली, ती गाढवावर स्वार झाली. ती गाढवावर स्वार होऊन ती दाविदाकडे चाललेली आहे. आपल्या पापाचं प्रायश्चित करण्यासाठी येशू पण काय झालेलं आहे, गाढवावर स्वार होऊन निघालेला आहे. आणि येशू कशावर, लहान गाढवीवर, ते शिंगरूवर बसलेला आहे असे आपण पाहिलेलं आहे. सियोनेचे कन्ये भिऊ नको, तुझा राजा येत आहे, गाढवाच्या शिंगावर बसून येत आहे. आपण या ठिकाणी देखील अबिगैल गाढवावर बसून स्वार होऊन ती दाविदाकडे, राजाकडे निघालेली आहे. आणि अबिगैलने नाबालचा अपराध सहन करण्याचा प्रयत्न केला. अबिगैलने काय केला, नाबालाचा अपराध सहन करण्याचा काय केलेला आहे, त्या ठिकाणी प्रयत्न केला आहे. अबिगैलने सर्व अपराध स्वतःवर घेतले, आपण वाचले या ठिकाणी. त्याचप्रमाणे येशूने देखील आपल्या अधर्माचा भार सहन केला. त्यांनी आपली सर्व पापे, आपले सर्व अपराध त्यांनी स्वतःवर घेतले, कारण त्याने आपल्या पापाचा काय झालेला आहे, भार उचललेला आहे. या ठिकाणी अबिगैलने देखील नाबालाचं सर्व अपराध स्वतःवर घेतलेले आहेत. आणि अबिगैलने एका मूर्ख माणसाला वाचवलेलं आहे नाही का. अबिगैलने आपला नाबाल मूर्ख असा पती होता तर तिनं वाचवलेला आहे. ज्याप्रमाणे अबिगैलने मूर्ख नाबालाला वाचवले त्याचप्रमाणे येशूनेही
मूर्ख लोकांना, आपण जे मूर्ख आपण आहोत त्यांना देखील वाचवले आहे. असं 1 कोरिंथियर 1:27 मध्ये लिहिलेलं आहे की देवाने ज्ञानी लोकांना लाजवण्यासाठी जगातील मूर्ख जे आपण ते निवडलेले आहेत आणि आपल्याकडून देव बाप काय करत आहे, कार्य करून घेत आहे. नाबालाच्या पापासाठी अबिगेलने काय केलं आहे, अर्पण केलेलं आहे. अबिगेलने अर्पण केलेलं आहे. अबिगेलने नाबालच्या पापासाठी स्वतः क्षमा मागितली. कुणाकडं, दाविदाकडे, जेणेकरून त्याला क्षमा मिळू शकेल. त्याचप्रमाणे येशूने आमच्या वतीने स्वतःला अर्पण केलं नाही का, आपल्या पापांच्या क्षमेसाठी त्यांनी स्वतःला अर्पण केलं क्रूसखांबावर, जेणेकरून आम्हाला क्षमा मिळेल. अबिगेलने राजाचे घर, निर्दोषपणा आणि शत्रूवर विजय घोषित केला. आपण वाचलं आता 1 शमूएल 25व्या अध्यायात 28-29 मध्ये. आणि किती ते ख्रिस्ताशी समांतर आहे ते आपण बघणार आहोत. तिने दाविदाच्या घराविषयी सांगितले आणि इब्री 3:3 मध्ये लिहिले, येशू देवाच्या घराचा निर्माता म्हणून गौरवास प्राप्त आहे. तिने दाविदाच्या निर्दोषाबद्दल सांगितले. योहानामध्ये 19:6 मध्ये लिहिले, पिलाताने म्हटले, मला त्याच्यामध्ये कोणताही दोष दिसत नाही. आणि येशू ख्रिस्तामध्ये कोणताही दोष नव्हता, पण आपल्यासाठी तो दोषी झाला. आणि दाविदाच्या निर्दोषेबद्दल तिनं काय आहे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तिने दाविदाच्या शत्रूवर विजय मिळवलेला आहे. आणि याबद्दल पण त्याबद्दल तिनं ह्या 1 शमूएलाच्या 25व्या अध्यायात लिहिलेलं आहे. 1 कोरिंथीय 15 मध्ये 25 मध्ये 25 आणि 26 मध्ये म्हटलेलं आहे, येशूने त्याच्या सर्व शत्रूंना त्याच्या पायाखाली ठेवेपर्यंत राज्य केले पाहिजे. नष्ट होणारा शेवटचा शत्रू कोण आहे, मृत्यू आहे, सैतान आहे. आणि शत्रूवर विजय मिळवणारा हा कोण आहे, येशू ख्रिस्त आहे. आणि या ठिकाणी तिनं दाविदाबद्दल पण तेच बोललेलं आहे. त्यांनी दाविदाच्या शत्रूवर विजय मिळवलेला आहे. आणि अबिगेलने मध्यस्थी म्हणून स्वीकारण्यात आलेला आहे. अबिगेलला मध्यस्थी म्हणून स्वीकारण्यात आलेला आहे. दाविदाने अबिगेलचा स्वीकार केला फक्त एक मध्यस्थ म्हणून नाही, तर देव आणि मनुष्य यांच्या मध्यस्थी म्हणून. तिने नाबाल आणि दाविदाच्या मध्ये ती काय केलं, तिने मध्यस्थी केलेली आहे. पिता आणि त्याचप्रमाणे पिता आणि पुत्र, पिता पुत्राला स्वीकारतो आणि जो देव आणि मनुष्य याच्यातील मध्यस्थी म्हणून काम करतो नाही का, कोण, येशू ख्रिस्त. कारण देव आणि माणसामध्ये एकच देव आणि एकच मध्यस्थ आहे आणि तो मनुष्य येशू ख्रिस्त आहे. आणि 1 तिमोथी 2:5 मध्ये लिहिलेला आहे. अबिगेलने क्रोध दूर केला. अबिगेलने नाबाला विरुद्धचा काय होता, क्रोध जो होता तो दूर केला दाविदाला सांगून. त्याचप्रमाणे येशू आपल्या विरुद्धचा क्रोध जो आहे, जो आपल्यावरचा, तो काय केला आहे, त्यांनी दूर केलेला आहे. कारण देवाला आपल्या क्रोधासाठी नियुक्त केले नाही, तर आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तारण प्राप्त करण्यासाठी नियुक्त केलेलं आहे नाही का. आपलं तारण व्हावं यासाठी तो म्हणतो, मी तुमचा नाश करावयास आलो नाही, तर तुम्हाला तारावयास आलो आहे. आणि त्यासाठी नियुक्त केलेला आहे. आपण देवाचा क्रोध आम्हापासून दूर केला, कारण तो क्रोध त्याने त्याच्या पुत्रावर काय ओतला. त्यामुळे आमचा पित्याशी समेट झालेला आहे. आपण वाचतो रोमकराच्या 3:25 अध्यायात किंवा इब्री लोकाच्या 2 अध्यायात 17 वचनात. आणि बरेच असे वचन आहेत की यामध्ये लिहिलेलं आहे. अबिगेलने काय केलेली आहे, शांतता प्रस्थापित केली आहे. अबिगेल शिवाय नाबालावर काय झालं, न्याय झाला असता. अबिगेल नसती तर नाबालावर न्याय झाला असता, दाविदाने त्याच्यावर हल्ला चढवला असता. परंतु अबिगेलने तो आणि दावीद यांच्यात काय केली, शांतता प्रस्थापित केली. त्याचप्रमाणे येशूने आपल्या आणि देवामध्ये शांती प्रस्थापित केली. त्यांनी मध्यस्थी करून शांतीचा तो देव झाला. आणि येशूने वधस्तंभाच्या रक्ताद्वारे काय केली, शांती प्रस्थापित केलेली आहे आपल्यामध्ये. आणि तो देव काय आहे, शांतीप्रिय आहे. आपण वाचतो कलसीकराच्या 1 अध्यायात आणि 20व्या वचनामध्ये. अबिगेलचा स्वभाव काय होता, आनंदायी होता. दावीद म्हणाला, पहा मी तुझा आवाज ऐकला किंवा तुझ्याबद्दल ऐकले, तुझं बोलणं मी ऐकून घेतलेलं आहे आणि तुझ्या माणसाचा आदर केला. त्याप्रमाणे देव येशूच्या स्वभावावर संतुष्ट आहे. स्वर्गातून वाणी आली, हा माझा प्रिय पुत्र आहे ज्यावर मी संतुष्ट आहे. मत्ते
3:17 लिहिलेलं आहे. अबिगेलच्या कृतीने काय झालं, सैतानाचा पराभव झाला किंवा जो ह्याचा नाबालाचा मृत्यू झाला या ठिकाणी पाहतो आपण. अबिगेलनी मध्यस्थी केल्यानंतर 10 दिवसांनी नाबालाचा मृत्यू झाला. त्याप्रमाणे वधस्तंभावर येशूच्या मध्यस्थीने सैतानाचा काय झालेला आहे, पराभव झालेला आहे. येशू ख्रिस्ताने सैतानाला ठेचलेला आहे, त्याचा पराभव केलेला आहे. त्यानं मरणातून विजय मिळवलेला आहे. मरणातून तो परत उठलेला आहे. पुनरुत्थित येशू ख्रिस्त आहे, विजय मिळवून आलेला आहे. अबिगेलने काय केले, नोकरांचे पाय धुतलेले आहेत. या ठिकाणी अबिगेलने दाविदाच्या नोकरांचे पाय धुतलेले आहेत आणि ती काय झाली, नम्र झाली. तिने त्या सेवकांची काय सेवा केलेली आहे, त्यांना अन्न पुरवलेलं आहे, उदार तिनं अन्नधान्य त्या लोकांना पुरवलेलं आहे, दावीच्या सेवकांना आणि दाविदाला. आणि तिनं काय केलेली आहे, नम्रता दाखवलेली आहे. सेवकांचे पाय धुतले दाविदाच्या. त्याचप्रमाणे येशू ख्रिस्ताने देखील एका भांड्यात पाणी ओतले आणि शिष्यांचे पाय धुण्यास सुरुवात केली आणि आपल्या भोवती असलेला जो कापड होतं त्यांनी त्यांचे पाय पुसले. तो येशू ख्रिस्त देखील किती नम्र झाला. त्यांनी सेवा दाखवलेली आहे की मी कशी सेवा केलेली आहे ती. आणि त्यांनी त्या ठिकाणी सेवेचं आपल्याला दाखवून दिले की सेवा कशी करायची आहे, किती नम्र झालं पाहिजे आपण सेवा करताना. तिला सन्मानाच्या पदावर काय केलं, उन्नत केलेलं आहे, उंचवलेलं आहे. अबिगेलने तिचं काम पूर्ण केल्यानंतर ती दाविदाची पत्नी झाली आणि ती त्याच्या शेजारी बसली. त्याचप्रमाणे येशू स्वर्गात राजाच्या सिंहासनावर बसलेला आहे, परमेश्वराच्या उजव्या हाताला बसलेला आहे. आपण पाहतो इब्रिकराच्या 8व्या अध्यायात 1ल्या वचनामध्ये पाहिलेलं आहे. आणि अशी ही ते येशू ख्रिस्त जुन्या करारामध्ये देखील भरलेला आहे. जुन्या करारामध्ये मान्ना, हा स्वर्गीय मान्ना कोण आहे, येशू ख्रिस्ताचं प्रतीक आहे. मोशेच्या वेळी ते पितळेचा जो खांब होता त्याच्याकडे पहा म्हणून सांगितले. काय होतं, येशू ख्रिस्ताचं एक चिन्ह दाखवलेलं आहे, खडक दाखवलेला आहे. येशू ख्रिस्ताचं एक चिन्ह या ठिकाणी देखील आपण पाहतो. अबिगेल किती गोष्टी आहेत की त्या ठिकाणी आपण येशू ख्रिस्ताची छाया ही पूर्ण जुन्या करारामध्ये भरलेली आहे आणि आपण पाहतो. आणि आपण देखील ह्या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजे. आपण देखील असले चांगले गुण आत्मसात केले पाहिजे. रोमकराच्या 1ल्या अध्यायात आणि 28 ते 32 मध्ये वर्णन केल्याप्रमाणे नाबाल हा काय जुन्या करारात एक उदाहरण दिलेलं आहे. कसलं उदाहरण आहे ते, दुष्टता, लोभ, उद्धटपणा, अहंकाराने भरलेला, मद्यधुंद, निंदा करणारा किंवा त्याच्या जे बाहेरचे लोक होते त्यांच्यासोबत तो वैरी करणारा असा नाबाल हा देव ज्या गोष्टीचा तिरस्कार करतो त्याचं काय तो प्रतीक आहे. नाबाल आपल्या सर्वांसाठी एक चेतावणी असलं पाहिजे. देवाची थट्टा तो करायचा आणि आपण देवाची थट्टा कधीच केली नाही पाहिजे. गलतीकराच्या 6व्या अध्यायात आणि 6व्या अध्यायात 7-8 मध्ये असं लिहिलेलं आहे की आपण जे पेरतो तेच कापतो. जो कोणी आपल्या देहाला संतुष्ट करण्यासाठी पेरतो तो देहातून नाशाची कापणी करेल आणि जो कोणी आत्म्याला संतुष्ट करण्यासाठी पेरतो तो आत्म्यापासून सार्वकालिक जीवनाची कापणी करतो. नाबाल स्वतःला खुश करण्यासाठी जगला आणि त्याच्या आयुष्याचा शेवट काय होतो, सार्वकालिक नाशाला पात्र होतो. त्याला सार्वकालिक नाश होतो. देवाने त्याला काय केलेलं आहे, मारलेला आहे. कारण तो काय करणारा होता, त्यांनी देहाला संतुष्ट करण्यासाठी तो जगला आणि देवाने त्या ठिकाणी त्याला तडाखा दिलेला आहे. नाबाल स्वतःला खुश करण्यासाठी जगला आणि त्याच्या आयुष्याचा शेवट काय झाला, नाशास गेला. सर्वात देवाचा आनंद महत्वाचा आहे. काय आहे, सर्वात देवाचा आनंद काय आहे हे आपल्याला काय असलं पाहिजे, महत्वाचं असलं पाहिजे. जेव्हा आपण आपल्या प्रभूला संतुष्ट करण्यासाठी जगतो तेव्हा आपल्याला केवळ या जीवनात नव्हे तर सार्वकालिक जीवनात देखील आपल्याला काय लाभ आहे, सार्वकालिक जीवन आपल्याला मिळणार आहे. मत्तयाच्या 6व्या अध्यायात आणि 19-20 मध्ये लिहिलेलं आहे. आपण अबिगेलची कथा पाहिली आता. अबिगेल, नाबाल आणि दावीद कसे होते आणि अबिगेल आणि दावीदांचं कसं काय कसे ते एकत्र आले आपण पाहिलं. पण ही कथा ह्या शास्त्रामध्ये जोडली आहे. यामध्ये खरोखरच त्यांच्यापासून शिकण्यासाठी हे आपल्याला धडा घेण्यासाठी आपल्याला ही कथा जोडली गेलेली आहे.
ती चांगली चारित्र्य आणि शहाणपण वागण्याचं एक उत्तम उदाहरण या ठिकाणी आहे. तिच्याकडून आपण चांगले धडे घेऊया आणि ते आपल्या आयुष्यात लागू करूया. आणि असे केल्याने आपले जीवन काय होईल, चांगले होईल, आशीर्वादित होईल. तिच्यामध्ये जे गुण आहेत ते आपण आत्मसात करूया. तिच्या दुर्मिळ धैर्यामुळं, सामान्य ज्ञानामुळं, काही विलक्षण नातेसंबंध कौशल्यामुळे तिने एकट्याने तिच्या कुटुंबाला निश्चित काय केलं, विनाशापासून काय केलेलं आहे, वाचवलेलं आहे. आणि जर अबिगेल सारखी आणखी लोक असते तर जग किती छान झालं असतं नाही का. तिची ओळख काय आहे, बुद्धिमान किंवा बुद्धिमती आणि सुंदर म्हणून केली जात आहे. पण दावीद अबिगेल सोबत झालेला सामना कधीच विसरला नाही. त्याने देवाच्या एका स्त्रीला तिच्यामध्ये पाहिलं आणि नाबालाच्या मृत्यूनंतर त्याने अबिगेलला त्याची पत्नी म्हणून निवडले. आणि दाविदाने एक सुंदर स्त्रीशी लग्न केलं. पण ती सुंदर असल्यामुळे त्याने तिच्याशी लग्न नाही केलं, कारण कठीण काळात तिची सहनशीलता, नम्रता, तसेच तिची शहाणपण आणि समस्या सोडवण्याची जी कौशल्य होते त्यांनी दाविदासाठी एक उत्कृष्ट पत्नी बनण्यास तयार केले. दावीद राजाने तिच्या चांगल्या निर्णयाबद्दल देवाची काय केलेली आहे, स्तुती केली. तसेच आपणही तिच्याप्रमाणे उत्कृष्ट चारित्र्य आणि बुद्धिमान होण्याचा आपण काय करूया, प्रयत्न करूया. दावीद राजाच्या अबिगल सोबतच्या नातेसंबंधाची कथा आपल्याला केवळ त्यांच्याबद्दलच शिकवत आहे असं नाही, तर विश्वास ठेवणारे आपण जे आहे असा दावा करणारे जे पुरुष किंवा स्त्री आहेत त्यांच्यामध्ये देवाला काय आवडते हे देखील दिसून आलं पाहिजे. म्हणजे आपल्यामध्ये इतरांना देवाचे गुण दिसले पाहिजे. त्यामुळे काय होतील, लोक आपल्याकडं पाहतील आणि आपल्यामधून काय होईल, इतरांना देवाचा संदेश दिला जाईल नाही का. आणि ह्यावर आपण काय करूया, मनन करूया आणि चिंतन करूया. धन्यवाद. आमेन.